नमस्कार, मी सुरभी स्वागत करते तुमचं सुरभी मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आजचा तुम्ही लुक जो बघत आहात तो मी खास संक्रांतीसाठी स्पेशल केलेला आहे. ज्यांना खूप जास्त मेकअप आवडत नाही, मिनिमल मेकअपमध्ये त्यांना खूप छान दिसायचं असतं, अशा गृहिणींसाठी हा मी मेकअप आणलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग बघूया आपण हा मेकअप कसा आहे तर. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जर हा मेकअप तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायलाही विसरू नका. सगळ्यात आधी तुमचा चेहरा पाण्याने किंवा फेसवॉशने चांगला क्लीन करून घ्या. त्यानंतर आपण इथं ॲज अ प्रायमर म्हणून ॲलोवेरा जेल यूज करतो आहे. ॲलोवेरा जेल हे खूप गुणकारी आहे आणि तुमच्या चेहऱ्याला पण खूप छान हायड्रेट ठेवतं. शिवाय तुम्हाला कुठल्याही मेकअपचा साईड इफेक्ट होणार नाही जर तुम्ही बेस ॲलोवेरा जेलचा दिला तर. ॲलोवेरा जेल लावल्यानंतर व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. त्यानंतर एक 5 सेकंद तरी तुम्ही वेट करा, कारण की ते पूर्ण चेहऱ्यामध्ये तुमच्या मुरलं पाहिजे. नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन. पण फाउंडेशनच्या ऐवजी मी इथे आज यूज करते आहे पॉन्ड्सची बीबी क्रीम. आणि त्यामध्ये एक अनोखा ट्विस्ट म्हणजे त्या पॉन्ड्सच्या बीबी क्रीममध्ये मी ॲलोवेरा जेल मिक्स करते आहे, जेणेकरून ती खूप छान पद्धतीने ब्लेंड व्हावी आणि आपला जो चेहरा आहे तो खूप छान फ्लॉलेस दिसावा. यासाठी सगळीकडे बोटाच्या साह्याने व्यवस्थित लावून घेतलेली आहे. इथे मला ब्रशची सुद्धा गरज लागत नाही आहे, मी बोटांच्या साह्यानेच ब्लेंड करणार आहे. हाच फायदा आहे ॲलोवेरा जेल मिक्स करण्याचा. व्यवस्थित पद्धतीने ब्लेंड होती आहे आणि तुम्ही बघू शकता माझा फोरहेडचा भाग आणि माझा चीकचा भाग खूप व्यवस्थित दिसतो आहे आणि फरकसुद्धा तुम्हाला जाणवेल लगेच. आणि आज आपण इथे कन्सिलर न वापरता बीबी क्रीमच ॲज अ कन्सिलर म्हणून यूज करणार आहे. जिथे जिथे माझे डार्क स्पॉट आहेत किंवा जिथे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आहेत तिथे मी ॲज अ कन्सिलर म्हणून बीबी क्रीम यूज करते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ती बीबी क्रीमसुद्धा मी बोटांच्या साह्यानेच व्यवस्थित ब्लेंड करते आहे, जेणेकरून आपण ते डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट व्यवस्थित लपून जातील. आणि हातांच्या इथे कुठेही तुम्हाला ब्रश दिसणार नाही. त्यानंतर आपण हे जे बीबी क्रीम आहे ती सेट करण्यासाठी आपण इथे मार्सची लूज पावडर मी यूज करते आहे. ही पावडर खूप छान आहे, मी हायली रिकमेंड करेल तुम्हाला, नक्की घ्या. कारण की जरी तुम्ही डेली बेसिसवर सेटिंग पावडर जर यूज करत असाल तर खूप छान आहे, व्यवस्थित ब्लेंड होते आणि ह्यानी तुमचा बेस जो आहे तो व्यवस्थित सेट होतो. सगळीकडे लावायचे आहे, गालाला, कानांनाही विसरायचं नाही आहे, मानेला पण विसरायचं नाही आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यामध्ये कुठलाही फरक न दिसला नाही पाहिजे. त्यानंतर मी इथे लावणार आहे आय शॅडो. जर तुम्हाला आय शॅडो लावायचं नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. आणि मी इथे बोटांच्या साह्यानेच आय शॅडो लावणार आहे. माझा पदरचा जो काट आहे तो गोल्डन ब्राऊनमध्ये आहे आणि थोडासा रेडकडे पण आहे आणि शिमर आहे त्याला. त्यामुळे मी इथे ब्राऊन कलरचं आय शॅडो घेतलेला आहे आणि त्यावर मी गोल्डन कलरचं आय शॅडो पण लावणार आहे, थोडंसंच, जास्त नाही लावणार. त्यानंतर मला आज काजळ नाही लावायचं म्हणून मी जो ब्राऊन आय शॅडो माझ्या डोळ्यांना लावणार आहे तोच ब्रशच्या साहाय्याने खालच्या साईडला सुद्धा लावणार आहे. जर तुम्हाला ही स्टेप नसेल करायची तर तुम्ही स्किप करू शकता. आता येतं ब्लश. सगळ्यात भारी म्हणजे ब्लश. तुम्ही गालांच्या इथे थोडासा वरती आणि नाकावर ज्यांना ज्यांना लावू वाटतं त्यांनी लावू शकता. त्यानंतर राहिली आपली लिपस्टिक. लिपस्टिक पण मी जास्त नाही लावणार, थोडीशीच लावणार आहे कारण की मला जास्त नाही आवडत. आणि मेन म्हणजे ब्लॅक साडी आहे आणि रेड कॉम्बिनेशनचा काट असल्यामुळे मी रेड कलर किंवा मरून कलरसुद्धा तुम्ही लावू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंदूर. आणि सिंदूर लावून हा माझा लुक झालेला आहे. तुम्ही हा फायनल लुक बघू शकता. खूप छान वाटतो. ज्यांना जास्त मेकअप आवडत नाही त्यांनी असा मेकअप केला तरी खूप छान दिसता. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.